सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास हे काम नव्हे जबाबदारी आमची। आदिवासींच्या समाजाच्या अस्तित्वासाठी आता रस्त्यावर येण्याची वेळ। आदिवासी समाज जिल्हाध्यक्ष मालू निरगुडे आक्रमक। धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश अन्यायकारक। रायगड जिल्ह्याचे आदिवासी जिल्हाध्यक्ष मालू निरगुडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या धोरणावर कठोर टीका केली आहे। त्यांनी ठामपणे सांगितले की शासन धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा जो प्रयत्न करीत आहे तो पूर्णतः अन्यायकारक आहे। आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी अस्तित्वाची लढावी लागणार। शासनाच्या या निर्णयाने आदिवासींच्या हक्कांवर गदा येत आहे। उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय तसेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था TRTI या सर्वांनीही आदिवासी समाजाच्या बाजूने स्पष्ट निर्णय दिले आहेत। मात्र तरी महाराष्ट्र शासन आदिवासी समाजाच्या मागण्यांना धुडकून लावत धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात प्रवेश करायचा अट्टहास करीत आहे। यामुळे समस्त आदिवासी समाजाला गंभीर संकटाचा सामना करावा लागणार। मालू निरगुडे यांच्या म्हणण्यानुसार हा संघर्ष फक्त हक्कांसाठी नाही तर आदिवासी समाजाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे। आदिवासींनी त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी शासनाच्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात रायगड जिल्ह्यातील 2 ते 3 हजार आदिवासी बांधव कर्जत चौक फाटा इथे एकत्र जमून तीव्र आंदोलन करणार आहेत। शासनाने जर आमचे म्हणणे ऐकले नाही तर पुढील काळात आंदोलन तीव्र होत जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। आदिवासी समाजावर हा अन्यायकारक निर्णय लादण्याचा शासनाचा प्रयत्न फसवण्यासाठी व सर्व आदिवासी बांधवांनी एकजूट दाखवावी व या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन निरगुडे यांनी व्यक्त केले आहे। हा लढा केवळ हक्कांचा नाही तर आदिवासी समाजाच्या भविष्यासाठी आहे। सध्या महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याचा जो काही निर्णय घेण्याचा घाट घातलेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे लेखी निवेदन दिलेले आहे की आदिवासी समाज ह्या अनुसूचित जमातीमध्ये येतोय आणि धनगर समाज हा जातीमध्ये येतोय। त्याचबरोबर उच्च न्यायालयाने सुद्धा आदिवासी समाजाच्या बाजूने निकाल दिलेला आहे। सुप्रीम कोर्टाने निर्णय आदिवासींच्या बाजूने दिलेला आहे। त्याचबरोबर TRTI जी संस्था आहे ते आदिवासींचं संशोधन करते त्या संस्थेने अहवालसुद्धा राज्य शासनाला दिलेला आहे। आणि एवढं असताना सुद्धा जे धनगर समाजाने आता जे काही आंदोलन केलेलं आहे की आम्हाला आदिवासीमध्ये समाविष्ट करा, त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी समिती गठीत करून शासन निर्णय काढण्याचे आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने आम्ही संविधानिक पद्धतीने मुख्यमंत्र्यांना पत्र लेखी स्वरूपात दिलेले आहेत। तरीसुद्धा शासन कुठल्याही प्रकारचा आदिवासींच्या बाजूने निर्णय घेताना दिसत नाही। म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी समाजाने 30 सप्टेंबर 2024 रोजी पुढच्या आंदोलनाची दिशा म्हणून रास्ता रोको व निदर्शने करण्याचे ठरवले। त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्याच्या वतीने सुद्धा चौक कर्जत फाटा येथे निदर्शने करण्याचा रायगड जिल्ह्याच्या वतीने ठरवलेला आहे आणि त्या ठिकाणी ते आंदोलन होणार आहे। आंदोलनासाठी जवळपास 2 ते 3 हजार लोक उपस्थित राहतील। अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी आमच्या न्याय हक्कासाठी निदर्शने करणार आहोत। या आंदोलनाच्या अनुषंगाने मी संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या आदिवासी समाजांना आवाहन करतो, वजा विनंती करतो की हा जो काही विषय आहे तो समाजाच्या अस्तित्वाचा आहे। आज धनगर समाज शैक्षणिक, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या सक्षम असून सुद्धा जर का ह्यो समाजाला आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश केला तर आदिवासी मुळातच आजपर्यंत मागासलेला आहे आणि तो अजून बॅकफुटला जाईल। म्हणून आदिवासी समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। म्हणून ह्या रायगड जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपण आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन लढणे ही काळाची गरज आहे।